सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आता असं घडणार आहे ज्यानंतर महाडी कुटुंबच हादरून जाणार आहे. होणार आहे एक मोठा खुलासा. हो मित्रांनो, बरेच दिवस होऊन गेलेले असतात चिकूचा अजूनही काही मल्हारशी संपर्क झालेला नव्हता. मग फोन नाही, मेसेज नाही, अचानकच चिकू गायब झाली का असं मल्हारना चिंतेत व्याकुळून गेलेला असतो. कारण त्याला चिकू कुठे राहते, महाडिकांचे घर कुठे आहे, काहीच ना माहिती नसतं. फक्त एवढंच, महाडिकांच्या घरात राणी आणि इंद्रजीत राहतात, बस त्याला एवढंच माहिती असतं. कारण चिकूनं दोघांशीच ना मल्हारची भेट घालून दिलेली असते. एकाही दिवशी मल्हार पुन्हा एकदा चिकूला फोन करत असतो. मात्र चिकूचा जेव्हा ॲक्सिडेंट झालेला होता ना, तेव्हाच फोन रस्त्यावरती पडलेला असतो. फोन बंद झालेला असतो. त्या क्षणापासून दोघांचाही संपर्क झालेला नसतो. आणि तिथेच ही कहाणी निर्णायक वळणावरती येते. होते राणी आणि मल्हारची भेट. राणी समोर दिसताच ना मल्हार राणीकडे जातो. राणी मल्हारकडे नीट बघतही नाही. कारण आता मल्हारला काय उत्तर द्यायचं. त्यानं जर चिकूबद्दल आपल्याला विचारलं तर, आणि मग काळजावर दगड ठेवून राणी जे काही घरून गेलेलं असतं ना, ते सगळं काही मल्हारला सांगू लागते. मल्हार ऐक, आता मी तुला जे काही सांगणार आहे ना, तुला तुझं हृदय घट्ट करावं लागेल. मल्हार, चिकू नाहीये, तिचं निधन झालंय. जेव्हा ती असं बोलते ना, तेव्हा मल्हार एकदमच नाश्वाक होऊन जातो. त्याच्या अंगास पूर्णपणे थरकाप उडतो. तरीच म्हटलो मी, चिकूनं मला त्या दिवशी फोन का केलेला होता. ती काहीतरी मला त्याच दिवशी ना सांगत होती. राणी बोलते, मल्हार, म्हणजे त्या दिवशी तुम्हा दोघांच बोलणं झालेलं होतं. तर आता मल्हार बोलतो की हो, मी अभ्यास करत होतो आणि तिथेच मला कॉल आलेला होता. तर आता राणी बोलते, मग मग काय झालं, पुढे काय म्हणाली चिकू, बोल मल्हार. आणि मग आता मल्हार बोलू लागतो. तिच्या आवाजाचा फार कापरा होत होता. ती काहीतरी सांगत होती, आणि काय सांगत होते ते आठवून सांग मल्हार. मल्हार हळू आवाजात सांगू लागतो. फोनवर आवाज नीट नीट येत नव्हता. राणी पण, ती विक्रमदादा आणि उर्मिला वहिनी यांचं काहीतरी बोलत होती, आणि कुणाच्या तरी जीवाला धोका आहे एवढंच ऐकलं मी. तर राणी बोलते, खरंच मल्हार, तू खरं बोलतोयस, तुला नीट आठवतोयस ना नेमकं काय म्हणाली चिकू. तर मल्हार बोलतो की हो, असंच काहीतरी बोलत होती ती, आणि अचानकच ना कॉल डिस्कनेक्ट झाला. मल्हारचे शब्द ऐकून राणी आता मनात म्हणते, माझा संशय बरोबरच होता. चिकूच्या मृत्यूमागे नक्कीच उर्मिला वहिनी आणि विक्रांत आहेत. पण राणीला एक गोष्ट ठाऊक असते, जर ती ही गोष्ट इंद्रजीत सरांना सांगते ना, तर ते त्यांच्यावरती विश्वासच ठेवणार नाहीये. मग राणी एकटीच निर्णय घेते, या प्रकरणाचा छडा मी एकटीच लावणार. पुढे चालून राणी पोलिसांच्या मदतीनं विक्रांत आणि उर्मिला या दोघांनाही भीती दाखवून आम्हाला चिकूच्या विरोधात पुरावे मिळालेले आहेत, आणि आता जे काही सत्य आहे ना, तुम्ही तुमच्याच्या तोंडानं सांगा, असं त्यांना धमकावून ना सगळं सत्य त्यांच्या दोघांच्या तोंडातूनच ना वधून घेणार आहे. यात ती सक्सेसफुल होणार का, आणि इंद्रा हे सगळं करत असताना राणीवरती विश्वास ठेवणार का, आणि राणी चिकूला न्याय म्हणून देणार का, हे बघणं रंजक ना ठरणार आहे.